नॉलेज असणं, म्हणजे तुम्ही जर आता घेतलं की बऱ्याच जणांचं होतं की तुम्हाला त्या याच्यामध्ये चार्ट वरती अरे कसं प्लॉट करायचं, एखाद्या लाईन कशी ड्रॉ करायची हेच माहित नसतं. शिकतोय आपण, बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतो. म्हणजे आता हे पण आहे, काय म्हणतात त्याला, सपोर्ट रेजिस्टन्स कसं काढायचं, काय करायचं हे सगळं बघितलेलं असतं. बट ऍक्च्युअली प्रॅक्टिकली करताना ते लक्षातच येत नाही. अरे मी सकाळी केलं होतं, बघितलं होतं, पण मग आता इथं राहिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला जस्ट काही दाखवणार आहे, बऱ्याचशा गोष्टी. आणि याच्यात सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. त्यानंतर आता नेक्स्ट मंथचा सुद्धा मी आता आहे, ऑगस्ट पासून खूप चेंजेस केलेत. मी आता जस्ट पोस्ट केला होता, तुम्ही जर बघितला असेल तर समजेल. सिलेबस टोटली चेंज झालेला आहे. खूप अजून प्रॅक्टिकल अप्रोच आहे. फंडामेंटल अनालिसिस वगैरे ऍड केलंय मी. बरेच सेक्शन वगैरे ऍड केलेले आहेत त्याच्यात. ऍडव्हान्स कोर्स पण एक डिझाईन केला याच्यात इन्क्लूड. कसं होतं आता तुम्हालाही जाणवत असेल, म्हणजे बेसिकला ना स्टिक राहत नाहीत लोक जास्त. आणि ऍक्च्युली खरी एक जी ब्युटी आहे ना ट्रेडिंगची, ती बेसिक मध्ये खूप छान आहे. आजचं साधं उदाहरण बघायचं झालं तर बँक निफ्टी आपण ट्रेड घेतला, राईट. आता मला वाटतं आकाश आहे, अजून कोण कोण आहे पेड ग्रुपला? फक्त आकाशच आहे का? आपल्या ग्रुपमध्ये आहे का अजून कोणी? मी एकटाच हा, फक्त. एकटाच. तर आपण घेतलं आणि जेव्हा खाली आला मार्केट आणि मी बघितलं बुलिश एंगल तयार झाला, हो आणि मी सगळ्यांना सांगितलं की आता व्यवस्थित 60-70 पॉईंट आपण तिथं मिळवले होते. म्हटलं ठीक आहे, तरी हो सुद्धा थोडंसं बुलिश एंगलमुळे तो खाली आला. चला 50 पॉईंट तरी आपण मिळवले. बघा बँक निफ्टीमध्ये 50 पॉईंट म्हणजे एक याच्यामध्ये तुम्ही जवळपास तिथं 1250 रुपये तुम्हाला आजपासून. आता बँक निफ्टीचे लॉट साईज पण चेंज झाली आहे, ती 25 वर गेली आता. हो हा, मग हे साधारणतः 1250 रुपये झाले. तिथं 4 लॉट जर कोणी घेतले असतील, 100 क्वांटिटी होते, साधारणतः 5000 प्रॉफिट तुमचं एक, मला वाटतं 10-15 मिनिटं लागली. 10-15 मिनिटांमध्ये होऊन जातं. आणि इन्व्हेस्टमेंट किती? तर 20 ते 25 हजार, जास्त पण नाही. म्हणजे 20 हजाराला तो तुम्ही 5 हजार एका दिवसात प्रॉफिट काढत असाल तर साधारणतः तुमचं 25 ते 30% प्रॉफिट निघून जातं. तर हे करण्यासारखं आहे, म्हणजे बेसिक गोष्टी माहित पाहिजे. बुलिश एंगल झाला कारण आमचा डाऊन ट्रेंड होता प्रिव्हियस, त्यामुळे आम्ही एक्झिट झालो. चला मी तुम्हाला डायरेक्ट याच्यावरच घेऊन जातो, प्लॅटफॉर्मवरती दाखवतो. आणि सकाळी मी जस्ट हे करताना मी प्लॉट करत होतो काही, फक्त ड्रॉइंग आणि हे, ते आकाशने बरोबर कॅच केलं आणि त्यांनी हे करून त्या प्लॉट वगैरे करून लगेच त्यांनी कॉल पण घेतला एक छान. पण घेतला मस्त मिनिटात. त्यातनंच हे आलं तुमचं वेगळं प्रतिबिंब, म्हणजे दोन्ही मिळून असं झालं. येस. पेड ग्रुपच्या काय टर्म्स अँड कंडिशन आहेत? पेड ग्रुपचं काय आहे, 1800 रुपये मंथली घेतो मी. अच्छा, आणि 1800. त्याच्या 1800 रुपये फक्त 1800. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मी जे कॉल देतो त्याच्यावर ट्रेड करू शकता. कॅपिटल तुम्ही कितीही वापरा. फक्त त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत की जी क्वांटिटी आहे ना ती मंथली एक कॉन्स्टंट ठेवायची. त्याचे फायदे खूप जणांना आता होत आहेत, जाणवतंय. म्हणजे लॉस झाले, प्रॉफिट झाला, तर एका ह्याच्यामध्ये राहतं तुमचं. आणि कन्सिस्टन्सी राहते महत्वाचं. आता ह्या महिन्यात जर बघितलं ना, अजून एक वीक आहे, पण 80% रिटर्न दिलेले आहेत मी अच्छा. पेड ग्रुपवरती जे आहे ते. साधारणतः 30 ते 40% हे डेफिनेटली मी हे करतो, देतो. बट वरचे जे काय होईल ते होईल असं होतं. पण नॉर्मली माझ्या केसमध्ये असं आहे की अजूनपर्यंत मी 75%च्या खाली आलेलो नाहीये कुठल्याही मंथ मध्ये अजून. येस. पण 30 ते 40% वगैरे आपल्याला आरामात मिळतात असं. ओके. Yes. तर ते करू शकतो. फक्त ते एकच कंडिशन आहे की तुम्हाला व्यवस्थित बाय सेल करता आलं पाहिजे, स्टॉप लॉस लावता आलं पाहिजे व्यवस्थित. बरोबर. हा, ते खूप महत्वाचं आहे त्यासाठी. राईट. बघा आता, आता हे जे सगळे ड्रॉइंग आहे मी सगळे ड्रॉइंग काढून देतो. आता काय काय तुम्हाला करायचं आहे याच्यामध्ये. बऱ्याच जणांनी आता अकाउंट वगैरे ओपन केलेलं असेल आणि अजून काहींनी नसेल गेलं, त्यांच्यासाठी सांगतो की साधारणतः हा इथं प्लॅटफॉर्म आहे तुमचा, हे वॉचलिस्ट आहे. त्याच्यावरती चार्टवर जर तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला चार्ट्स येतात पूर्ण. हे सगळे तुमचे
आता हे रिलायन्स आहे, तर रिलायन्सचा चार्ट वगैरे आला तुम्हाला, राईट. कुठला हवं ते सिलेक्ट करू शकता. आणि एकदा तुमचं सिलेक्शन झालं की मग इथे टाइम फ्रेम लावायला येतो तुम्हाला. इथे टाइम फ्रेम आहे, या याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता 1 मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 1 आवर, डे, जे पाहिजे त्या टाइम फ्रेम तुम्ही चूज करू शकता. बाजूला व्ह्यू आहे, जर तुम्ही काही दिसत ड्रॉइंग नाहीये. वगैरे केला असाल तर तो सेव्ह करण्यासाठी. आणि इथं बाजूला डिस्प्ले, आणि त्या डिस्प्ले मध्ये तुम्हाला कॅन्डल, बार कॅन्डल, आता बार जर मी म्हटलं तर तुम्हाला फक्त बार दिसणार. अजून कुठले कलर्ड बार पाहिजे असेल किंवा लाईन असेल, व्हर्टिकल स्टेप, वेगवेगळे इथे हिस्टोग्राम्स वगैरे ना, वेगवेगळ्या तुम्हाला कॅन्डल्सचे टाइप्स आहेत. तर आपण प्लेन कॅन्डल घेणार आहे, जापनीज कॅन्डल. शेजारी स्टडीचं ऑप्शन आहे, या स्टडीमध्ये तुम्हाला ज्या काही स्टडीज आपण शिकलोय म्हणजे इंडिकेटर्स, ऑसिलेटर्स, हे याच्यामध्ये तुम्हाला निवडतात. त्याच्यामध्ये एडीएक्स, आता एडीएक्स वगैरे आपण शिकलेलो आहोत. समजा मी एडीएक्स लावला, तर आता इथे हे एडीएक्स ची लाईन आहे. ते एडीएक्स कुठं आहे, काय आहे, हे तुम्हाला बघता येतं. नंतर समजा मी RSI ला प्लॉट केला इथं, RSI, तर तुम्ही इथं RSI सुद्धा लावला. नॉर्मली RSI आणि ADX हे एकत्र वापरायचं. मग हे RSI आणि ADX तुम्ही एकत्र वापरताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत होऊन जातात. आता स्ट्रॉंग आहे, ट्रेंड कसा आहे, किंवा मग आता RSI तो ओव्हरबाउट देतोय, ओव्हरसोल्ड देतोय. मग ह्या गोष्टी तुम्हाला इथे बघतायत. बघा आता हा जर बघितलात पिरियड, तर तुम्हाला इथे ओव्हरसोल्ड दाखवते, ओव्हरसोल्ड इथं हायलाइटेड दिसतोय, आणि मग तिथून मग मार्केट ते खाली आलं. मग ह्या गोष्टी तुम्हाला चेक करता येतात याच्या सोबत. भरपूर आहेत. स्टडीमध्ये तुम्ही गेलात तर खूप सारे इंडिकेटर्स आणि ऑसिलेटर्स मिळतात, त्यापैकी तुम्ही निवडू शकता. बऱ्याच आहेत, त्यांचा तुम्ही स्टडी करून हे करून वापरू शकता. बऱ्याच आहेत, व्हीवॅप आहे, बोलिंगर बँड आहे, एडीएक्स आहे, स्टॉकॅस्टिक आहे, सुपर ट्रेंड पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत, राईट. आणि मग तुम्ही बाजूला लेआउट आहे, कसा पाहिजे काय पाहिजे ते सगळं, किंवा क्लिअर करायचं असेल, हे सगळं तुम्ही बघू शकता. आता इथे बाजूला इथं प्लस साईन आहे, म्हणजे हे म्हणजे काय आहे की क्रॉस ओव्हर आहे. आता समजा आता एखादा कॅन्डल आहे, आता ह्या कॅन्डलवर तुम्हाला बघायचं याचं हाय किती, लो किती, किंवा तर याच्यावरती क्रॉस केलात आणि तुम्ही इथं नेलात ना की तुम्हाला दिसतं. आता बघा वर्टिकल, वर्टिकल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे कुठले तारीख आणि टाइम त्याचं दिसतं. हॉरिझॉन्टल जर बघितलं तर वर नेलात, अरे हां इथं ओपनिंगला किती प्राइस होती, किंवा इथं क्लोजिंगला किती प्राइस आहे, लो कितीपर्यंत गेलाय, हाय कितीपर्यंत गेला. तर हे क्रॉस हेअरचं तुम्ही बटन दाबून वापरू शकता. इन्फॉर्मेशन, बाजूला इन्फॉर्मेशन दिलेली. आता समजा एखाद्या कॅन्डल वरती मी जर नेलं तर त्याचं ओपनिंग कुठं आहे, क्लोज कुठं आहे, हाय किती गेलेला आहे, लो किती आला, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला, व्हॉल्यूम किती आहे त्याचा, तर हे प्रत्येक कॅन्डलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे वरती डाव्या साईडला मिळतं. मग ते इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून जातात पटदिशी, राईट. आणि त्याच्या बाजूला आहे ड्रॉइंग टूल्स. आता हे ड्रॉइंग टूल्स मी टाकलं की इथं अनेक ड्रॉइंग टूल्स तुम्हाला इथे मिळतात. मग याच्यात पहिल्यांदा समजा तुम्हाला काही टेक्स्ट टाकायचं असेल तर इथं टेक्स्ट आहे, तुम्ही इथं टाकलात की समजा इथं टाकून ठेवलात तुम्ही. आता हा कुठला आहे, रिलायन्स आहे, तर तुम्हाला असं वाटतं की बाबा 2160 ला मला बाय करायचं आहे, मग इथं टाकून ठेवा तुम्ही बाय अबो काहीतरी, राईट. आणि मग तो सेव्ह केला, तो इथे राहतो. मग तो बरोबर 2160च्या आसपास मी इथं आणून ठेवला त्याला. हा म्हणजे 2160 ला तो प्राइस कुठे जाणार आहे, गेली की तुम्हाला ते तिथं दिसणार. हा 2160 ला आला की मग आला हे करायचं. किंवा काही नोट वगैरे टाकायचं असेल तुम्हाला, तर हे असं ड्रॉ करून तुम्ही नोट वगैरे पण काही त्याच्यामध्ये टाकू शकता. असे बरेच ऑप्शन आहेत. समजा आता चॅनल एखादा तुम्हाला काढायचा आहे, समजा आता इथे हा जर बघितला तर आजचा जो दुपारचा पर्यंतचा कन्सोलिडेशन फेज आहे, तर हा कन्सोलिडेशन फेज मला मार्क करायचा आहे. तर मी इथं हा चॅनल घेतला आणि कन्सोलिडेशन फेज मी इथे प्लॉट करून घेतला. मला माहिती आहे हा जेव्हा ब्रेकआउट मिळेल एक तर खाली किंवा वरती, त्यावेळेस एकदम छानपैकी हा अप मूव्ह देईल किंवा डाऊन मूव्हला देईल. म्हणून मग मी काय करणार, तो प्लॉट करण्यासाठी तो चॅनल इथे वापरणार. त्यानंतर आता हे चॅनल वापरायचं कसं, तर समजा आता मार्केट मुवमेंट द्यायला लागली, इथेच आहे मार्केट,
मग हा मार्केट जेव्हा मुवमेंट द्यायला लागला तो एक कुठंतरी टॉप जातो, परत एखादा खाली लोला येतो. ते टॉप आणि लो ह्या दोन तुमचे जे अप हाय आणि लो आहेत हे पकडलेत, त्याच्यानंतर जो मार्केट किंवा एखादा स्टॉक त्याच रेंज मध्ये खेळत असेल, वर गेला खाली आला, वर गेला खाली आला, इथं जर तुम्ही पाहिलं बघा, खाली येतो वर येतो परत खाली येतो परत वर येतो. आता हा पिरियड जर पाहिला तुम्ही तर हा साधारणतः 11:30 ते 2:15 वाजेपर्यंतचा पिरियड आहे. म्हणजे जवळपास 2-2.5 तास हा एकाच पिरियड मध्ये. इथेही जर तुम्ही बघितलं तर तो साधारणतः सकाळी 9:20 ते तुमचं 3 वाजेपर्यंत जर तुम्ही बघितलं तर एकाच रेंज मध्ये त्यांनी काढले. मग अशा वेळेस तिथं जर आपल्याला वाटतं अरे वर चाललाय बाय करा, खाली येतोय सेल करा, आणि तिथं आपण फसतो आणि आपल्याला लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग जोपर्यंत तो कन्सोलिडेशन फेज ब्रेक होत नाही आयदर अपसाईडला किंवा डाऊन साईडला, तोपर्यंत सेल किंवा बाय करायचं नाही. तर हे तुम्ही प्लॉट करू शकता. आता याला काढायचं आहे तर तुम्ही जस्ट राईट क्लिक करा आणि डिलीट ड्रॉइंग म्हणा, डिलीट होऊन जातं. नंतर तुम्हाला काही लाईन ड्रॉ करायच्या असतील तर मी हे इथं कंटिन्यू लाईन आहे ही घ्या. समजा आता वरचा आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे. आता हा रेजिस्टन्स म्हणून मी इथे काढला, पण याच्यात मला आता वेगळा कलर पाहिजे किंवा त्याची जाडी जरा जाड पाहिजे लाईन. कलर समजा मी आता रेड घेतला असा, आणि मला सपोर्ट पण झोन मला मार्क करायचा. इथे मी सपोर्ट झोन याचा काय केला, मार्क केला. बघा आता हे सपोर्ट झोन आणि दोन्ही मी काय केले इथे झोन क्रिएट केले. मग आता हा जो झोन आहे तर एक सपोर्ट झाला आणि एक रेजिस्टन्स. म्हणजे आता उद्या समजा रिलायन्स खाली आला तर तो खालीपर्यंत येईल, आणि इथे जर ह्या लाईनला सपोर्ट घेऊन वर जायला लागला तर तुम्ही बाय करायचं. वर कुठपर्यंत जाणार, वरची जी तुमची रेजिस्टन्सची लाईन आहे ती एक्सटेंड करायची. एक्सटेंड करताना लक्षात ठेवायचं दोन्हींचे जे टॉप आहेत त्यांना ते छेदलं पाहिजे. आणि हे वरचे रेजिस्टन्सच्या ज्या लाईन्स आहेत ना तर ते नेहमी शॅडो घ्यायच्या. बरेच जण तुम्हाला बॉडी वगैरे घ्यायला लावतात तर बॉडीमध्ये बऱ्याचदा चुकीचं अनालिसिस येतं. तर हे टॉप मी घेतलं. मग जेव्हा तुमचं जर आता या शेअरला जायचं असेल तर तो खाली येणार, पुन्हा या रेड लाईनला जर टच करून वरती जायला लागला तर बाय करा. वर आला की अलर्ट राहायचं वरच्या लाईनला, एक तर आयदर तो तोडून वर जाईल किंवा तिथून खाली येईल, आणि खाली यायला लागला तर तिथून सेल करा. आणि हा झोन जोपर्यंत तुमचा ब्रेक होत नाही, ब्रेक झाला आयदर अपसाईड और डाऊन साईडला, चांगली मोमेंट तुम्हाला पुन्हा भेटणार. इथं डायरेक्ट तुम्हाला जर हे चॅनलचं झालं, आपलं लाईन झालं राईट. आता हे क्रॉस हेअर वगैरे तुम्हाला आखता येतात, बऱ्याच आहेत. आता डुडल्स आहेत, तुम्हाला इथं काही लाईन दाखवली. येस, कोणाला काहीतरी बोलायचंय? मग ते शॅडोचं नाही कळालं मला. शॅडो लाईन आणि कुठली लाईन सांगा. जेव्हा आता हे तर बघितलं ना, हा टॉप आहे करेक्ट, माझा कर्सर आहे तिथे, आणि तिथून ओके ते कळलं मला. ते शॅडो म्हणजे तो वर जो टॉप जो आहे ना तो पकडायचा. ओके गॉट इट. मग इथे बऱ्याच तुम्हाला हॉरिझॉन्टल जर लाईन टाकायची आहे एखादी, समजा आता मी जरा मोठं घेतो, कलर्स जरा ग्रीन घेतलं, आणि इथून मला हॉरिझॉन्टल लाईन टाकायची अशी एक टाकलात की तुम्ही हे हॉरिझॉन्टल लाईन, इकडे इन्फिनिटी, उजवीकडे पण इन्फिनिटी पर्यंत ती लाईन काय होते, मार्क केली जाते. किंवा तुम्हाला लाईन टाकायची एखादी कुठेही अशी मोठी किंवा छोटी, मग ही लाईन तुम्ही वापरू शकता. मी थोडंसं आता दुसरा स्टॉक घेतो म्हणजे तुम्हाला अजून थोडं. आता इथे समजा मला एक चॅनल काढायचं आहे, तर मग मी काय करणार की इथून मी एक लाईन टाकली. बघा ही सपोर्ट आहे, हा इथं खाली आलाय, इथून वर गेला, पुन्हा खाली आलाय, वर गेलाय, परत खाली आलाय. मग ह्या तिन्हींचे दोन लाईन ज्या आहेत किंवा तिन्ही मी सपोर्ट एक मार्क करून घेतलं. नंतर आता इथे वरती बघितलं तर हा वर सुद्धा बघा, इथून जर कुणी टाकलं असतं किंवा मी आता वर जरी मी घेतलं समजा याला, बघा आता ही एक त्याचं काय झालं, रेंज झाली.
हा एक अप्पर बाउंड्री आणि लोअर बाउंड्री मिळाली त्याला. मग आता बघा इथून जर वर गेला तो 655 660 पासून त्याला रिव्हर्स आलं पाहिजे पुन्हा. मग तो रिव्हर्स येणार. जर तो रिव्हर्स येताना आता डुडल कुठे गेला तुमचा? आता हा काय आहे, इथून वर चाललाय राईट. मग इथून हा खाली आला पाहिजे आणि खाली आला तर किती 650 660च्या आसपास येईल आणि पुन्हा वरती जाणार तो. आणि समजा हा ब्रेक जर झाला मग मात्र तो जोरात वर जाईल. मग हे इथं तुम्हाला ब्रेकआउट मिळेल. नाही तर तो तिथून पुन्हा खाली येईल कदाचित किंवा खालच्या साईडला ब्रेकआउट देईल. राईट. अशा पद्धतीने तुम्ही रेक्टँगल समजा एखादं तुम्हाला रेक्टँगल मार्क करायचं असेल खूप दिवस खूप वेळ जर तो एकाच ठिकाणी, आता याचा टाइम फ्रेम जरा चेंज करतो मी, समजा आवरली टाइम फ्रेम घेतो. खूप दिवस तो एका झोन मध्ये रन करतोय बाबा, तो झोन जोपर्यंत तुटला म्हणजे मला एक चांगला ब्रेकआउट मिळेल असं जर मी म्हटलं तर आता इथे मी एक याचं झोन काढलं हा, किंवा हा झोन एक चांगला भेटतोय मला इथे. बघ हा जर मी मार्क केलं, आता हा मार्क करताना कधी करणार तुम्ही? आता इकडचं थोडीच आपल्याला माहिती आहे की इथपर्यंत वगैरे असेल असं. मग अशा वेळेस जो काही लो असेल आणि हाय असेल याला पकडायचा आणि तिथं मार्क करून टाकायचं. मग नंतर जर तुमचं त्या रेक्टँगल तोडून वर जायला लागला की ब्रेकआउट मिळेल किंवा खाली आला तर. मग अशा पद्धतीने तुम्ही मार्क करू शकता. इथे वेगवेगळे टूल्स आहेत, व्हर्टिकल पण आहे, तर व्हर्टिकल लाईन्स पण तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. कलर पाहिजे ते तुम्ही चूज करा. येस, ड्रॉइंग मध्ये कोणाला काही अडचण? मग मोस्टली प्रेफर्ड कुठल्या याच्यावर आहे, म्हणजे आवरली चार्टवर का ते इंट्राडे साठी असेल तर 5 मिनिट्स चार्टवर? येस येस, तुम्हाला कुठल्याही आपण दाखवतोय. आपण ऑलरेडी मी सगळं ओके. सांगितलेलं आहे तुम्हाला. इंट्राडे साठी काय टाइम फ्रेम वापरायचा, शॉर्ट टर्म साठी काय, लॉंग टर्म साठी काय. मग त्यानुसार तुमचं बाकी सगळं हे म्हणजे आपण मार्किंग. आता समजा मला लॉंग टर्म साठी घ्यायचं असेल तर समजा मी वीकली चार्ट चेक करतोय. तर आता वीकली जर मी चार्ट घेतला तर माझे जे ड्रॉइंग्स आणि हे असेल ते मात्र वेगळ्या पद्धतीने असणार. आता इथे जर मी बघा बराच मोठा मला काय करावं लागेल, इथे टाइम फ्रेम आहे त्याला शॉर्ट करावं लागेल आणि मग त्या पद्धतीने मला काय आता इथून जर बघितलं आपण याला एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊया. बघा हा टॉप आहे राईट. इथे वर आलाय रेजिस्टन्स, पुन्हा खाली आला, परत तो काय झालेला आता इथून पूर्ण खाली येऊन पडलेला आहे, वरती गेला, इथे रेजिस्टन्स मिळालेला आहे त्याला 840च्या आसपास आणि तिथून प्राइस पूर्ण 400 450 ला आली आहे, 50% डाऊन. आणि तिथून आता काय होतीये, पुन्हा वरती येते. आता जेव्हा वरती येतोय मार्केट तर त्यावेळेस काय होतंय बघा, त्याला रेजिस्टन्स कुठे भेटतोय ही एक गोष्ट खूप महत्वाची, हे व्यवस्थित लक्ष द्या. आता रेजिस्टन्स कसा येईल त्याचा इथे बघायचं. इथं काय होतंय, इथून मार्केट वर गेलेला आहे, नंतर खाली आलेला आहे आणि पुन्हा वर गेलाय, पुन्हा खाली आलाय आणि त्याच ठिकाणी कुठेतरी तो काय करतोय बघा, ही सपोर्ट घेतोय. इथेही सपोर्ट घेतोय आणि इथेही कुठे तो काय करतोय, सपोर्ट घेतोय. म्हणजे एवढे जर तो सपोर्ट घेऊन वरती चाललेला आहे राईट, आणि पुन्हा जर तो खाली येणार असेल तर या आसपास आपला काय असणार आहे, सपोर्ट असणार. यांचा सपोर्ट आणि तो सपोर्ट ब्रेक झाला याचा अर्थ इट्स बिकम अ रेजिस्टन्स. मग आता जेव्हा प्राइस पुन्हा वरती येईल त्यावेळेस पहिल्यांदा त्याला अटकाव असणार या ठिकाणी. आता इथे जर बघितलं तर आज तो रेजिस्टन्स त्याचा ब्रेक होऊन तो गेलेला आहे वरती, पण ऍक्च्युअल जर बघितलं आपण हे काढलं तर ह्याचा लो घेतला पाहिजे आपण. हे बघा ह्या दोन्हींचा, इथे याचा लो आणि याचा लो मी घेतला, तर तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा प्राइस वरती आली ना त्यावेळेस इथं त्याचा रेजिस्टन्स आहे,
वरती येऊन तो पुन्हा टिकलेला नाहीये, तिथून परत खाली आलाय, खाली येऊन परत वर आलाय आणि त्यांनी आता या वीक मध्ये काय दिलेलं आहे, ब्रेकआउट दिलेला आहे. मग आता ब्रेकआउट दिला याचा अर्थ आता ह्या वीक पासून मार्केट वरती जाणार, राईट. हे ब्रेकआउट सुद्धा आपल्याला लॉंग टर्म साठीचे हे असे इझिली मिळून जातात. शोधणं खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला एकदा समजलं पाहिजे सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीने आणि कुठं येतात. मग तुम्हाला आरामात ह्या गोष्टी इझिली मिळतात, राईट. मग टाइम फ्रेम तुम्ही चेंज केला तर तुमचा स्टडी सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे, अजून काही? अजून कोणाला काही विचारायचं आहे? सर मला एक विचारायचं होतं की ते तुम्ही जे सकाळीच्या सीओच्या प्राइस सांगितल्या ना, जे कमी होतात ना, ते खूपच नवीन आहे सर. ते तर त्याच्याबद्दल सांगता का? कशाचे की का प्राइस? प्राइस कमी असते सीओ मधून जर आपण कॉल बाय केला ना? नाही, प्राइस म्हणजे त्याची काय होतं, सीओ म्हणजे कव्हर ऑर्डर आणि ब्रॅकेट ऑर्डर. हा. ह्या म्हणजे काय मार्जिन मनी देतात. बरेच ब्रोकर काय करतात माहिती का, डायरेक्ट तुम्ही जर इंट्राडे ऑप्शन आणि कॅरी फॉरवर्डचं जर 2 ऑप्शन असतात. इंट्राडे ऑप्शन केलं की ते डायरेक्ट 10 पट 5 पट तुम्हाला मार्जिन मनी लिव्हरेज देतात. म्हणजे जर तुमच्याकडे 10,000 असतील तर डायरेक्ट 10 पट जर असेल तर 1 लाखापर्यंतचं तुम्ही शेअर बाय करू शकता. बट आपल्या याच्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. कशामध्ये? झिरोदामध्ये. तर झिरोदामध्ये काय करतं, पहिल्यांदा 1 किंवा 2 पट पैसे देतात, ज्याला MIS ऑर्डर म्हणतो आपण. अच्छा. अजून 3-4 पट कव्हर ऑर्डरला भेटतात आणि 5-6 पट किंवा 10 पट काहींना ब्रॅकेट ऑर्डरला. अशा ह्या वेगवेगळ्या ते काय करतात, कॅटेगरी यांनी झिरोदाने फक्त आणलेलं आहे ते. म्हणजे हे लिव्हरेज म्हणजे मार्जिन मनी ब्रोकर देतात आपल्याला वापरायला इंट्राडेसाठी. ओके, म्हणजे जर 100 शेअरची प्राइस जर 40,000 रुपये नॉर्मल होत असेल, हा तर त्याची सीओ मध्ये प्राइस होणार 10 ते 11,000 रुपये. हा, तेवढे किंवा 5-6 हजार पण होऊ शकतं. बरोबर. आणि जर ह्यातून जर फॉर एक्झाम्पल जर ते फक्त इंटरडे साठी असेल, फक्त इंट्राडेसाठी 3:15 वाजता किंवा 3:20 वाजेपर्यंत तुमच्या सगळ्या ज्या काही पोझिशन्स असतील ते स्क्वेअर ऑफ होऊन जातात. अच्छा, हा तेच विचारायचं होतं मला. आणि जरी लॉस झाला तरी तो आपल्या फंड आहे जो त्यातनं मायनस केला जाईल, बरोबर? येस, आणि हा लॉस ना तुमचा 40,000 होईपर्यंत कधीच थांबत नाही. जे मी शिकवताना सांगितलेलं आहे, आपल्या कॅपिटलच्या 70% लॉस झाला की तुमची पोझिशन ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होऊन जातं. क्लिअर होऊन जातं, बरोबर. येस, अजून कोणाला काही विचारायचं आहे? तुम्ही आता विचारत जावा, जसं आहे ना, की विचारत गेलात की मग मला सांगता येईल. हॅलो, हा बोला. सकाळी जे आपण बघितलं ना ऑनलाईन ट्रेडिंग, हा, स्टॉप लॉस वगैरे, राईट. क्रूड ऑइल साठी पण सेम तसंच वापरायचं ना? सगळ्या कॅटेगरीसाठी सेम. म्हणजे F&O साठी पण FNO सगळ्यासाठी? साठी, ऑप्शन साठी किंवा तुमच्या फक्त काय FNO ऑप्शन फ्युचर तुम्ही वापरलात ना, इथं जे CNC ऑप्शन होतं ना, तिथं नॉर्मल असं असतं फक्त. MIS आणि नॉर्मल, आणि तिकडं CNC आणि तुमचं MIS असं. आणि कमोडिटीला पण सेम, इथेही सेम, किंवा करन्सी मार्केट सुद्धा त्याला पण सेम. ओके. सगळ्या याला सेम येतं. हॅलो.